नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. इतके दिवस झालं आपण सर्वजण वाट बघत होतो की सायली हीच तन्वी आहे आणि हे अर्जुनला कसं कळणार, घरात सर्वांना कसं कळणार. पण आज तो दिवस आलेला आहे, सर्वांच्या समोर अर्जुन आणणार आहे आणि ही गोष्ट अर्जुनला कशी समजणार. तर अर्जुनला सायलीकडूनच एक क्लू मिळाला आहे की रविराज सरांनी प्रियाच्या बाबतीतले सगळे पुरावे चेक केले असतील आणि मगच ठरवलं असेल ना की तन्वी आहे ते. मग तुम्ही असा का संशय घेताय, हे जेव्हा सायली अर्जुनला म्हणालेली असते तेव्हा अर्जुन ठरवतो की काही झालं तरी मला शोधायचं आहे. आणि या सगळ्या गोष्टीसाठी अर्जुन निवड करतो ती सुमन काकूची. आणि मग सुमनकडे जातो आणि सुमनला म्हणतो की खरंच तुम्ही सगळेजण ग्रेट आहात, तुम्ही कसं ओळखलं की ती तन्वी आहे. तेव्हा सुमन म्हणते, अरे अर्जुन तुला माहीत नाही आहे का, अरे तन्वीच्या पायावर एक जन्मखूण आहे तुळशीपत्राची आणि आम्ही सर्वांनी ती पाहिली आणि त्यानंतर आमची खात्री पटली की तीच तन्वी आहे ते. मग अर्जुन म्हणतो की मला आता या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. असं म्हणत अर्जुन घरी येतो. सायली झोपलेली असते आणि नेमके सायलीचे पाय उघडे असतात आणि अर्जुन सायलीच्या पायावरती पाहतो तर त्याला सायलीच्या पायावरती जन्मखून दिसते, ती म्हणजे सुमननं सांगितलेली तुळशीपत्राची. आणि अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणू लागतो की मी हे सगळं काय पाहतोय, म्हणजे हे खरं आहे का, हा प्रश्न अर्जुनला पडू लागलेला असतो. अर्जुनला धक्का बसलेला आहे, खरंच सायलीच ही तन्वी आहे. आणि अर्जुनसाठी हा धक्का पण आहे आणि ही आनंदाची गोष्ट पण आहे. आणि प्रियाने सायलीला कसं फसवलेलं आहे हेही अर्जुनच्या लक्षात आलेलं आहे. फायनली अखेर तो दिवस आलेला आहे की अर्जुनला कळलेलं आहे की सायली हीच तन्वी आहे. आता याचा शोध अर्जुन कसा घेतो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अर्जुनने प्रियाला द्यायला साडी आणलेली असते आणि ती साडी इकडे प्रतिमाची असते आणि अर्जुन प्रियाला सांगत असतो की ही साडी घे आणि तुला माहिती आहे ना, बघ ही साडी तुझ्या आईची आहे. मग अर्जुन प्रतिमाला ती साडी देतो, प्रतिमाची साडी प्रियाला देतो आणि प्रियाला म्हणतो की ही साडी घे आणि सांग मला. आणि मग प्रिया ती साडी हातात घेते. अर्जुनला असं तर वाटत असतं की ती साडी प्रिया घेणार नाही, पण प्रियाने तर ती साडी आता घेतलेली असते. त्यामुळं अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की हिने तर ही साडी घेतली, हिने ही साडी घ्यायला नको होती ना. अर्जुनला कळतच नाही आहे. अर्जुन प्रियाला म्हणतो अगं पण, आणि मग प्रिया ती साडी घेते. त्याच्यासाठी हा खूप मोठा धक्का असतो. आणि प्रिया अर्जुनला म्हणते की हो ही माझ्या आईची साडी आहे ना, माझ्या आईचं प्रेम आहे या साडीमध्ये. तर अस्मिता म्हणते अगं काय बोलतेस तू, हे आईची साडी एवढं काय त्याच्यामध्ये. तेव्हा प्रिया म्हणते की अगं नाही, तुला नाही कळणार, आईचं प्रेम आहे, आईची माय आहे आणि मी अजूनही तर थांबले तर मला रडू येईल. असं म्हणत ती अर्जुनला म्हणते की खरंच अर्जुन थँक्यू, तू मला माझ्या आईची साडी दिलीस. आणि असं रडवेला आवाजात ती बोलू लागते. सायलीला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की प्लॅन फ्लॉप झाला. सायली विचार करते. सायली म्हणते हे आता काय बोलते तसलं, सायलीला कळतच नाही आहे. सायली म्हणत असते नक्कीच ह्यांचा काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय. सायलीला धक्का बसलेला असतो. अर्जुन असं काय करतोय हे सायलीला कळतच नसतं. इकडं महिपत त्याला आता ती ऑर्डर हवी आहे त्यासाठी, म्हणजे तो जो प्लॉट आहे त्याच्यावरती स्टे आलेला आहे, म्हणजे आश्रमाची जी जागा आहे त्याच्यावरती स्टे आलेला आहे. तो स्टे त्याला काढून टाकायचा आहे म्हणून तो एका राजकारण्याशी बोलत आहे आणि त्यांना तो म्हणतो की हो साहेब तुम्ही मला बोलला होता स्टे काढून देतो, पण तो स्टे काही अजून निघलेला दिसत नाही आहे. मला ना कळतच नाही आहे, म्हणजे तो स्टे कधी निघणार आहे, काय होणार आहे हे महिपत विचारत असतो. आणि मग महिपतला तो सांगतो की हो लवकरात लवकर होईल काम तुमचं, असं ती व्यक्ती महिपतला सांगत असते. त्यानंतर महिपत फोन ठेवतो. महिपत त्याच्या टेन्शनमध्ये असतो आणि इकडे नागराज मात्र विचार करत असतो, तो टेन्शनमध्ये असतो. तेव्हा महिपत नागराजला म्हणतो नागराज शेठ काय झालं, एवढं कसलं टेन्शन आहे तुम्हाला, काय त्या यांच्या घरचे सुभेदारांच्या घरचे मोदक जास्त झाले काय, अपचन झाले की काय. तेव्हा नागराज म्हणतो की हो अपचनच झाले असं म्हणायला काही हरकत नाही आहे, असं नागराज म्हणू लागतो. तेव्हा मात्र इकडे महिपत असं म्हटल्यामुळं इकडे नागराजला तर धक्का बसलेला असतो. महिपत म्हणतो की म्हणजे आता तुम्हाला विचार करायला पाहिजे. तेव्हा नागराज आणि महिपत बोलत असतात. नागराज म्हणतो की मला कळतच नाही आहे नक्की काय प्रॉब्लेम आहे, कारण काहीही झालं तरी
मला आता प्रश्न पडलेला आहे की ती प्रिया सावधगिरीने राहत नाहीये. सुभेदारांच्या घरी गोंधळ घातला तिने तर आपल्यासाठी खूप अवघड होणार आहे असं नागराज महिपतला सांगत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे नागराज महिपतला म्हणतो की तिने सावधगिरीने राहिलं पाहिजे, पण ती अजिबातच सावधगिरीने राहत नाही. आणि हे सगळं का होतंय मला कळतच नाहीये. हा प्रश्न नागराज महिपतला विचारत असतो. आणि ती आपल्याला डोईजड व्हायला लागलेली आहे, तिच्यामुळं आपण प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी नागराज महिपतला सांगत असतो. महिपत म्हणतो की आता आपलं ठरलंय ना, त्या अर्जुन सुभेदार आणि त्या रविराज किल्लेदारच्या नजरेत येईल असं आपल्याला काही करायचं नाही, त्यामुळे थोडे दिवस आपण शांत राहूया. त्या प्रियाचं काय करायचं ते आपण बघूया. इकडे अर्जुन म्हणतो की काय हे सगळं मी ठरवलं तर काय होतं आणि काय झालेलं आहे. तर सायली म्हणते काय ठरवलं होतं अर्जुन सर तुम्ही, म्हणजे मला कळेल का तुमच्या डोक्यात नक्की काय चाललेलं होतं. हे जेव्हा सायली अर्जुनला विचारते तेव्हा अर्जुन म्हणतो की मला कळतच नाहीये हे असं कसं झालेलं आहे, कशामुळे हे झालेलं आहे. हा प्रश्न इकडे अर्जुनला पडलेला असतो आणि अर्जुनसाठी हा खूप मोठा धक्का असतो. अर्जुनला सायली विचारते तुम्ही काय बोलताय अर्जुन सर, मला कळेल का. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी ना हे सगळं ठरवलं होतं. मी मुद्दाम ती साडी तन्वीला दिली होती आणि तन्वीने ती साडी घेतल्यानंतर तिची रिॲक्शन काय होती हे मला बघायचं होतं. मला असं वाटलेलं की तन्वी ती साडी घेणार नाही आणि तिने ती साडी घेतली. हे जेव्हा सायली अर्जुनला म्हणते तेव्हा अर्जुन म्हणतो की मला बघायचं होतं नक्की काय झालेलं आहे, कारण तिच्या आईची साडी होती आणि तिने ती घेतली. तर अर्जुन म्हणतो पण तुम्ही आईची साडी देऊ. अर्जुनला सायली म्हणते तुम्ही आईची साडी देऊन काय करणार होता. तेव्हा सायलीला अर्जुन सांगू लागतो की तुम्हाला माहिती नाही आहे, मी जेव्हा माझ्या आईच्या पदराला हात पुसतो तेव्हा मला काय वाटतं ते. मी ना खूप इमोशनल होतो. मी जेव्हा माझ्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो तेव्हा मला सगळ्यात सेफ वाटतं. माझी आई माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे हे माझ्या लक्षात येतं आणि तेच मला चेक करायचं होतं, पण तिचं सगळं नाटक होतं. सायली म्हणते पण अर्जुन सर तुम्ही तरी ते चुकला आहात, कारण प्रियाने तर ती साडी घेतली. अर्जुन म्हणतो की तिनं ते सगळं केलेलं नाटक होतं. सायली म्हणते तुम्ही असं कसं म्हणता की तिनं ते नाटक केलं होतं. तेव्हा अर्जुन सांगतो की हो मला खात्री आहे, कारण तुम्हाला आता खरा सिनेमा दाखवतो चला. असं म्हणत अर्जुन हा प्रियाच्या रूममध्ये घेऊन सायलीला येतो आणि तिला म्हणतो की चला बघा. आणि मग प्रियाच्या हातात ती साडी असते. सायली म्हणते की अहो बघितलं ना तुम्ही तर ना उगीच काहीतरी डोकं चालवत असता, बघा ती साडी तिच्याच हातात आहे ना. तेव्हा अस्मिता मात्र तिथं बोलत असते. अस्मिता म्हणत असते की हे जे आहे ना ते लिपस्टिक मी बघ ना तू काय मला कळत नाही आहे कोणती घेऊया, पण ही मला शेड आवडते तर मी बघ बरं तुला आवडते का ही शेड, असं म्हणत ती दाखवत असते. तेव्हा प्रियाने ती साडी हातात घेतलेली असते आणि प्रिया अस्मिताची झोपायची वाट बघत असते. तेव्हा प्रिया सांगते की हो खूप छान आहे ही शेड, कर ऑर्डर, असं प्रिया अस्मिताला सांगते. आणि मग अस्मिता लिपस्टिकची ती शेड ऑर्डर करते आणि म्हणते की आता झोपूया चल, नाही तर डार्क सर्कल येतील. असं म्हणत ती प्रियाला सांगते की आपण झोपूया आणि प्रियाला ती झोपायला सांगते. आणि मग सायली म्हणते बघितलं ना तुम्ही तर ना उगीच संशय घेत असता कोणावर पण. तेव्हा अर्जुन म्हणतो मी कोणावर पण संशय घेत नाही आहे सायली, तुमच्या लक्षात येत नाही आहे. आणि मग अर्जुन सायलीला म्हणतो की बघा आता. आणि मग इकडे अस्मिता झोपली की प्रियाने ती साडी फेकलेली असते. पुन्हा अस्मिता म्हणते अगं तू साडी टाकून का दिली तुझ्या आईची. तेव्हा प्रिया म्हणते नाही ग अगं ती चुकून माझ्याकडून तिथं ठेवायला गेलेले तेव्हा पडली. तेव्हा सायली म्हणते थांबा जरा. तेव्हा मग अस्मिता झोपते आणि मग प्रिया तिच्या अंगावरची ती साडी आहे ना ती विस्कटून टाकून देते. अर्जुन म्हणतो बघा आता. सायली म्हणते तिने साडी टाकून दिली. अर्जुन म्हणतो तेच सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो ना तुम्हाला, तुमच्या लक्षात नाही आलेलं. तेव्हा मात्र अर्जुनला धक्का बसलेला असतो आणि तो सायलीला सांगत असतो बघा मी सांगतोय ना तुम्हाला ती खरी तन्वी नाही आहे, ती सिनियरची तन्वी नाही आहे, ती कोणतरी दुसरीच आहे. सायली म्हणते काय बोलताय तुम्ही हे सगळं, फक्त तिनं आईची साडी अंगावर घेतली नाही ती टाकून दिली, एवढ्यावरून तुम्ही कसा तर्क लावू शकता की ती तन्वी नाही आहे. अहो पुरावे आहेत का तुमच्याकडे, आणि तुम्ही वकील आहात. आता तुम्ही ना इथे गुप्तहेर बनत आहात आणि तुम्ही हे जे डोक्यातले संशय आहे ना ते काढून टाका आधी, तुमच्या लक्षात येत नाही आहे अर्जुन सर काय होतंय ते. असं म्हणत सायली अर्जुनलाच धमकावत असते, बोलत असते, त्याला म्हणत असते की तुम्ही चुकताय अर्जुन सर. आणि अर्जुनला ती सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी काही चुकत नाही आहे, मला सगळं माहिती आहे काय झालेलं आहे ते. आणि सायली म्हणत असते की तुम्ही चुकताय, कारण तुम्हाला असं वाटतंय की ती तन्वी नाही आहे, पण ती तन्वी आहे. एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून तुम्ही असा तर्क नाही लावू शकत. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही ना साध्या भोळ्या आहात, तुमच्या लक्षात येत नाही आणि त्यामुळंच तुम्हाला असं वाटतंय की
तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे आणि ती भावना ह्या सगळ्या गोष्टी प्रियाकडे. तेव्हा सायली म्हणते, मला एक सांगा, रविराज सर एवढे मोठे वकील आहेत, नक्कीच त्यांनी ह्या गोष्टी चेक करून तर घेतल्या असणार आहेत ना, की त्या बाबतीतले पुरावे त्यांनी पाहिले असतील, त्याशिवाय तर त्यांनी प्रियाला तन्वी म्हणून ॲक्सेप्ट केले. आणि सायली अर्जुनला म्हणते की बाद झालं, आता तुमची ही वकिली, हा संशय, हे सगळं बंद करायचं आहे तुम्ही. मी काय सांगते लक्षात येते ना. सायली जवळजवळ अर्जुनला धमकावतेच आणि तिथून ती निघून जाते. अर्जुन म्हणतो की अरे वा, यांनीच तर मला आयडिया दिली, पुरावे, आता पुरावे शोधावेच लागणार आहेत मला. असं झाल्यानंतर इकडे सायली दुसऱ्या दिवशी सकाळी उठून खाली येते. ती बघते तर प्रियाने नाश्ता वगैरे सगळं बनवलेलं असतं. आणि तेव्हा सायली म्हणते की हे कसं शक्य आहे. आणि प्रिया म्हणते की तुला काय प्रॉब्लेम आहे का, मी माझ्या आईसाठी चहा नाश्ता घेऊन चाललेली आहे. असं म्हटल्यानंतर सायली म्हणते नक्की जा, फक्त त्यांच्याशी जरा प्रेमाने वाग, त्यांना समजून घे आणि त्यांच्यावर मागच्या वेळेस जशी अरेरावी केली ना तशी अरेरावी करू नकोस. त्यांच्याशी जरा प्रेमाने वागलीस तर मग तुला लक्षात येईल, त्या तुला ॲक्सेप्ट करतील. हळूहळू थोडा वेळ द्यावा लागेल, एवढंच महत्त्वाचं आहे. हेच मी तुला सांगत आहे, कारण काहीही झालं तरी तुला माहिती आहे ना त्या प्रतिमात्या कशा आहेत ते, मग तू समजून घे त्यांना. इकडे सायली मात्र विचार करत असते. प्रिया त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन जाते. ही गोष्ट खरंच खूप चांगली आहे आणि खूप चांगलं घडत आहे असं सायलीला वाटत असतं. आणि इकडे प्रतिमा झाडांचं कटिंग करत असते आणि त्याचबरोबर सायली आता तिथे प्रिया आलेली असते, तिच्यासाठी नाश्ता घेऊन आलेली असते. तर प्रिया म्हणते की आई, तेव्हा प्रतिमा म्हणते की काय. प्रिया सांगू लागते की मी तुझ्यासाठी नाश्ता आणलेला आहे, हा घे नाश्ता, असं म्हणत ती नाश्ता देत असते. तेव्हा मात्र इकडे प्रतिमा म्हणत असते की थांब जरा, मी घेते, माझं काम चालू आहे. ती बोटानेच खुणवून सांगत असते. पण प्रियाला मात्र तिचं बोलणं अजिबातच कळत नसतं. प्रियाला कळत नसतं की प्रतिमा नक्की काय बोलतीये, ती काय म्हणते, ह्या कोणत्याच गोष्टीचा अर्थ प्रियाला लागत नसतो. आणि मग प्रिया तिला म्हणते की तुला माहिती आहे ना, ती सायली तुझ्या मनात येऊन काही भरवते, माझ्याबद्दल काही वाईट साईड सांगते, पण तू तिच्यावर विश्वास नको ठेवू. मी तुझीच तन्वी आहे आणि तुला माहिती आहे ना, मी तुझीच मुलगी आहे. तू का ओळखत नाही आहे मला, मी तुझ्यासाठी एवढं करते. आज पण बघ, मी उठून सकाळी तुझ्यासाठी नाश्ता बनवला. मला रात्र झोप लागत नाही आहे, तू मला आई म्हणत नाही आहे. मला सायलीकडून कळलं की तुला मी तुझी मुलगी वाटत नाही आहे. खरंच असं वाटतंय का तुला? खरंच आई, असं नको ना करूस. असं सगळं प्रिया बोलत असते. आणि तेव्हा प्रतिमा तिच्याकडे पाहत असते. तेव्हा प्रतिमा सांगते की नाही, सायलीनं मला असं काही सांगितलेलं नाही आहे. सायलीनं मला सांगितलेलं आहे की तू तिचीच मुलगी आहे आणि सायलीनं मला सांगितलं की तू चांगली आहेस हे. तेव्हा मात्र इकडे प्रिया शांतच होते आणि इकडे अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात. चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की काय बोलतेस तू, तन्वी प्रिया, ती खोटी तन्वी, खरी तन्वी काय आहे नक्की. अर्जुन म्हणतो तेच सांगतोय मी तुला, प्रिया जी आहे आपल्या घरात तन्वी म्हणून आलेली आहे, ती खरी तन्वी नाही, ती दुसरीच कोणीतरी आहे. चैतन्य म्हणतो की तू आरोप करतोय अर्जुन, तुझ्याकडे पुरावे नाही आहेत आणि हा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो ते मला माहिती आहे, माझ्या स्वतःच्या बायकोनेच माझ्यावरती विश्वास ठेवलेला नाही आहे, तर तू काय ठेवणार आहे, आणि बाकीच्यांना बोलताना पण मला विचार करावा लागेल. त्यावेळेस चैतन्य म्हणतो पण रविराज सरांनी सगळे पुरावे तपासले असतील ना. तेव्हा अर्जुन म्हणतो हो, तेच तर मला बघायचं आहे ना. इकडे प्रिया आता प्रतिमाला सांगत असते. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की सायलीने मला सांगितले तू चांगली आहे. प्रिया म्हणते ठीक आहे, तू नाश्ता कर. प्रियाला काही प्रतिमाचं बोलणं कळत नसतं आणि प्रिया आता तिथून निघून जाते. आणि तेव्हा मात्र जाताना सांगते की सगळ्यांना वारंवार हे सांगायचं आहे, मी तुझी मुलगी आहे, काही झालं तरी मीच तुझी मुलगी आहे, असं प्रिया ठणकावून प्रतिमाला सांगते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.